Hello friends, today we will discuss about chapter number 3 addition and subtraction जो की इयत्ता 5वीचा अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सेट 7 दिलेला आहे आणि त्याच्यासाठी जी 4 गणितं दिलेली आहेत ती मी आत्ता तुम्हाला इथे लिहून दाखवणार आहे आणि सोडवून सुद्धा दाखवणार आहेत. बऱ्याच मुलांना 2-3 अंकी संख्या म्हणजे आता याच्यामध्ये 5 अंकी संख्या आहे आणि त्याची बेरीज वजाबाकी कळत नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की युनिट म्हणजे काय. आता इथे बघा, हे युनिट आहे, मध्ये सिंगल असतं. 10th म्हणजे 11-12 जसं म्हणतात तसं हे 57 57. त्यानंतर 100. आता इथे 0 आहे पण इथे बघ 689. त्यानंतर 1689. त्यानंतर 10,000. 21. 20चे 20 म्हणजे 10,000 20,000 मधले 20. 1689. परंतु लॅक म्हणजे लाख. त्याच्यामध्ये मराठीमध्ये आपण वाचन करताना 4,21,689 असं वाचन करतो, परंतु इंग्लिशमध्ये ते वाचन करताना असं करावं लागतं 4,21,689. तर आता ही जे पहिलं गणित आहे 4072213,819. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेरीज काय करायची आहे की सोपी आहे. 9 2 11, 9 + 2 11. इकडे 1 तुम्हाला मांडायचा आहे. त्याच्यानंतर हे डायरेक्ट तुम्हाला करायचे आहेत आता, कारण ह्याला तुम्हाला 1000 युनिट्स असं काही मांडायची गरज नाही. इथे येणार 4. 7 7 14 आणि 1 15 म्हणजे 8. 8 + 7 = 15. 3 + 1 4. 4 + 1 5. हे पहिलं गणित झालेलं आहे. आता दुसरं गणित आहे 5 6 4 2 7 + 1 0 6 4 8. तर त्याचं उत्तर येणार आहे 7. इथे म्हणजे मिस्टेक झालेली आहे म्हणून 7 + 8 आय नो की 15. हातच्या घेतला 1 म्हणजेच तुम्ही घेतला 1. हे देता तुम्ही त्याला म्हणजे पुढच्याला पास करता 1 युनिट. 4 + 2 6 + 7. 6 + 4 10. 6 + 1 7. 5 + 1 6. हे झालं दुसरं गणित. आता तिसरं 6 4 0 2 7 + 2 8 4 0 9. याच्यामध्ये पण तसंच आहे. 9 + 1 घेतला की 10 होतात, +6 16 होतात, म्हणजे 9 + 7 16 होतात. 9 + 7 16 होतात. तर 3 4 8 + 4 12, कारण 9 10 11 12. 9 10 11 12. 6 + 1 7 7 8 9. ओके. नाव 4th वन. जी मुलं हुशार असतात अभ्यासात त्यांना ही गणितं पटापट जमतात, परंतु बऱ्याच मुलांना आकडेमोडच जमत नाही म्हणजे त्यांना मोजायला येत नाही. तर अशा वेळेला खूप सोपी पद्धत मी सांगते तुम्हाला की तुम्ही एक एक संख्या मिक्स करत म्हणजे एक एक संख्या बेरीज करत जा, एक एक संख्या ॲडिशन करत जा. जसं की 6 + 0 म्हणजे नथिंग आहे ना, इथे 0 म्हणजे नथिंग आहे, मग नुसतं 6 लिहा. 4 + 1 म्हणजे 4 + 1 5. 5 + 2 कसे करायचे 5 6 7. 8 + 3 कसे करायचे 9 10 11. आता 3 + 1 4. 4 + 2 6. ही 4 गणितं मी तुम्हाला अशा पद्धतीने सोडवून दाखवलेली आहेत. आता हे तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे कसं होतं, बेरीज करताना मुलांचा प्रॉब्लेम हा येतो की त्यांना ना बेरीज करताना त्यांचा हातचा घ्यायचा, म्हणजे तुम्ही त्याला म्हणता की म्हणजे पुढे आपण जे युनिट पुढे जो देत असतो, जसं की 10 बेरीज म्हणजे इथे 10 झाले बघा, 7 + 8 म्हणजे 15 झाले. मग 15 मांडताना आपण युनिट आणि टेन्स ह्याच्यामध्ये कसं मांडतो 15 असे मांडलं, परंतु युनिटचा इथे आकडा असल्यामुळे हे युनिटची जागा असल्यामुळे आपण हा 10 झालेला आहे तो 10 इकडच्या
घरामध्ये ह्या हातचा मांडलेला आहे. आणि हे बेसिक गणित आपल्याला 4थीला तर झालेलीच आहेत, परंतु ते गोंधळ घालतो आपण की हातचा कसा मांडायचा आणि हातचा बेरजेच कसा पकडायचा. तर हातचा बेरजेच कसा पकडायचा, आधी ह्या संख्यांची जरी तुम्ही बेरीज केली नंतर हातचा पकडला तरी चालतं. इथे बघा, इथे आणि हातचा असा वर मांडायचा बरोबर त्याच्या डोक्यावर, म्हणजे तो बेरजे पकडता येतो. तर ही आज तुम्हाला मी हे शिकवलेलं आहे. तुम्ही थोडीशी याची घरी प्रॅक्टिस करायची आहे. फक्त नुसतं बघायचं आणि कॉपी करायची नाही, तर आपण सुद्धा मोजायचे आकडे आणि त्या पद्धतीने लिहायचे. चला तर मग फ्रेंड्स, थँक्यू.